सर्वांना माझा नमस्कार. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. मी सई, वय 23 वर्ष आहे. गोरा रंग, लांब सडक केस आणि डोळ्यात एक अशी नशा की समोरच्या व्यक्तीचा श्वास क्षणभर थांबावा. माझं लग्न होऊन नुकते 6 महिने झाले आहेत. माझे पती समीर मुंबईत एका मोठ्या कंपनीत काम करतात. त्यामुळे ते कामाच्या निमित्ताने महिन्यातून 15 ते 20 दिवस बाहेरच असतात. मी त्यांच्या कोकणातील एका मोठ्या जुन्या वाड्यात राहते. तिथे माझे सासरे विनायकराव वय 56 वर्ष माझ्यासोबत असतात. विनायकराव दिसायला आजही धिप्पाड आणि कणखर आहेत. त्यांचा आवाज असा आहे की ऐकताना अंगावरती काटा यावा. सुरुवातीला जेव्हा मी या घरात आले तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद दिला होता. त्यांचा तो स्पर्श इतका उबदार होता की माझ्या शरीरातून विजेचा एक झटका गेल्यासारखा झाला होता. तेव्हापासूनच आम्ही घरात एकटे असतो. तेव्हा वातावरणात एक विचित्र आणि रोमॅन्टिक तणाव जाणवतो. एक दुपारी खूप उकडत होतं. मी स्वयंपाकघरात रोटी आणि आमटी बनवत होते. उकाड्यामुळे माझे कपडे शरीराला चिटकत होते आणि गळ्याकडून घामाचे काही थेंबही खाली उतरत होते, ज्यामुळे माझं अंग अगदी कासावीस झालं होतं. विनायकराव अचानक आत आले आणि म्हणाले, सई, इतक्या उन्हात स्वतःला का त्रास देतेस? अंग नुसतं भाजून निघतंय तुझं. त्यांच्या त्या आवाजातील खोली थेट माझ्या काळजात भिडली बघा. मी लाजत हसले आणि म्हटले, अहो बाबा, तुमच्यासाठी तर मी काहीही करेन. हे बोलताना मला शब्दांचा तो दुहेरी अर्थ समजला होता, पण मी काहीच बोलले नाही. त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक चमक होती. ते म्हणाले, आज संध्याकाळी माळ्यावरच्या त्या जुन्या खोलीत ये. तुला काही जुन्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या समीरलाही माहीत नाहीत. संध्याकाळ झाली. समीर मुंबईला गेला होता आणि सासूबाई शेजारच्या गावात देवदर्शनाला गेल्या होत्या. वाड्यात आम्ही दोघेच होतो. माळ्यावरच्या त्या अंधाऱ्या खोलीत जुनं सामान ठेवलं होतं. तिथे एक जुनी लाकडी खाट होती. आम्ही तिथे बसलो. त्यांनी त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता त्यांनी हात सहज माझ्या पाठीवरती आणला आणि ते हलकेच कुरवाळू लागले. सई, स्त्रीला समजून घेणं कठीण असतं, पण जेव्हा हवी ती साथ मिळते तेव्हा सारंच काही सुसह्य होतं. ते हळूच पुटपुटले. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या कमरेला कोवळ्या त्वचेवर रेंगाळला. माझ्या श्वासांचा वेग वाढतच चालला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी घरात शांतता होती. त्यांनी मला सामान आवरण्याच्या निमित्ताने पुन्हा त्या खोलीत बोलवलं. ती खोली खूप अरुंद होती. अलमारी उघडताना त्यांचे शरीर माझ्याशी अगदी जवळून स्पर्शून गेले. तुझं शरीर किती नाजूक आहे सई, असलं काही करू नकोस, असं म्हणत त्यांची नजर माझ्या कमरेवरती स्थिरावली. मी खाली वाकून सामान उचललं तेव्हा त्यांनी मागून येऊन माझ्या पाठीवरती हात ठेवला. सांभाळून, नाहीतरी कंबर लचकेल. त्यांच्या आवाजातील ती मिठास खूप काही सांगून जात होती. रात्री पुन्हा त्याच खोलीत वातावरण तापलं होतं. त्यांनी माझ्या खांद्यावरती हात टाकला आणि म्हणाले, सई, तू खूप खास आहेस. समीरला तुझी किंमत नसेल कदाचित, पण मला आहे मात्र. मला माझं शरीर आतून सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. जणू काही नसानसात आग लागली होती बघा. माझी अवस्था अशी झाली होती की समोरच्या माणसाला मी मनापासून हवी आहे,
ही जाणीव मला आतून लाडात आणत होती. पुढच्या काही दिवसातच वाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात आमचा हा खेळ वाढतच गेला. एकदा मी गच्चीवरती कपडे वाळत घालत असताना ते खाली उभे राहून म्हणाले, सई, जरा जपून वाग, पडशील कुठेतरी. त्यांच्या डोळ्यातील ती नजर जो माझ्या शरीराच्या प्रत्येक वळणावरती फिरत होती, त्यामुळे मला एक वेगळी शिरशिरी येत होती. मी जेव्हा खाली आले तेव्हा त्यांनी माझ्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्या घामेजलेल्या मानेकडे बघत म्हणाले, खूप घाम आलाय तुला, आज तुला आरामाची गरज आहे. एका रात्री जेव्हा बाहेर पाऊस पडत होता, त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलवलं. मला माहीत होतं तिथे गेल्यावरती काय होणार आहे. माझ्या अंगात एक थरथराट होती आणि मनात खूप मोठी घालमेल होती. मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते पलंगावरती बसले होते. त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवलं. त्यांचा हात पुन्हा एकदा माझ्या कमरेवरती फिरवला आणि त्यांनी माझ्या कानात हळूच म्हटलं, आज रात्री बाहेर खूप थंडी आहे, पण मला आतून खूप उबदार वाटते. तुझी साथ मला नेहमीच हवीशी वाटते सई. माझं शरीर आता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात गेलं होतं. मला आता लाड आला होता आणि माझं मन त्यांच्या कणखर स्पर्शात आसुसलेलं होतं. त्या रात्री वाड्याच्या भिंतींनी काहीतरी वेगळंच अनुभवलं होतं, जे फक्त आम्ही दोघेच जाणत होतो. वाड्याच्या त्या रात्रीनंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे वाड्याच्या मागच्या बागेत मी गुलाबाची झाडं छाटत होते. ऊन वाढत चाललं होतं आणि माझं अंग कष्टाने दुखावत होतं. ते अचानक मागून आले आणि त्यांनी हळूच माझे हात हातात घेतले. सई, तू जितकी नाजूक दिसतेस तितकीच तू जिद्दी आहेस बरं का, असे म्हणत त्यांनी माझ्या हातावरच्या मातीकडे दुर्लक्ष करून माझ्या कपाळावर रेंगाळलेल्या केसांच्या बटा बाजूला केले. त्यांचा तो स्पर्श माझ्या श्वासांची गती वाढवून गेला. मला जाणवलं की आता माझं शरीर त्यांच्या प्रत्येक स्पर्शाची वाट पाहते. जणू काही मी त्यांच्या ताकदीच्या अधीन झाले होते. दुपारची वेळ होती. माझं मन शांत नव्हतं. सई, तू आता फक्त या घराची सून राहिली नाहीस, हे त्यांच्या वागण्यातून वारंवार स्पष्ट होतं. ते जेव्हा माझ्या जवळून जायचे तेव्हा त्यांचा श्वास माझ्या मानेवरती स्पर्शून जायचा आणि माझ्या अंगाचा थरकाप उडायचा. एकदा दिवाणखान्यात ते जुन्या डायरीची पाने जाळत होते आणि मी त्यांच्यासाठी सरबत घेऊन गेले. मी सरबत त्यांच्यासमोर धरला तेव्हा त्यांनी ग्लास घेण्याऐवजी माझा हात पकडून स्वतःच्या जवळ खेचलं. तुझ्या हाताची चव या रसापेक्षा जास्त गोड आहे सई. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील सर्व भीड चेपून टाकली. मला एक वेगळाच लाड वाटला. मला आता खूपच लाड आला होता. जणू मी एका खोल विहिरीत पडले होते. तिथून बाहेर येण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. संध्याकाळ होताच वाड्यात पुन्हा एकदा गूढ शांतता पसरली. मी स्वयंपाकघरात काम करत असताना त्यांनी मला मागून अलवार मिठी मारली. त्यांचा तो मजबूत देह माझ्या पाठीला लागला तेव्हा माझी हालचाल पूर्णपणे थांबली. मला जाणवलं की माझ्या शरीरात एक आग पेटली आहे, जी फक्त त्यांच्या एका स्पर्शाने आणि त्यांच्या आत येण्याने ती शांत होईल. त्यांनी माझ्या कानात हळूच फुंकर मारत म्हटलं, समीरला या गोष्टीचा कधीच अंदाज येणार नाही, कारण तुझ्या या रूपावर आता फक्त माझा हक्क आहे. त्यांच्या त्या शब्दांनी मला जणू काही एक नवा जन्म दिला होता. आता मला भीती वाटत नव्हती. उलटा एक अनामी हुरहूर लागली होती की रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा आपण दोघे एकत्र येऊ आणि खूप मजा करू.
मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.